अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचा विश्वास असो वा नसो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे भविष्य अवश्यच उजळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आवडी पाहावा अशी माझी विनंती आहे. तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच मी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो अशी गुरुचरणी प्रार्थना. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही एक गोष्ट आहे नामदेवाची. एका छोट्याशा गावी नामदेव नावाचा एक निष्ठावान ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत भक्तिमय वृत्तीचा आणि दत्तगुरूंचा पूर्ण श्रद्धा ठेवणारा होता. त्याच्या घरात श्री गुरुचरित्राचे पारायण नेहमी चालत असे. नामदेवाला आयुष्यात कसली विशेष इच्छा नव्हती. फक्त सद्गुरूंची कृपा आणि सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच त्याची मनोकामना होती. एके रात्री नामदेवाला एक विलक्षण स्वप्न पडले. त्याच्यासमोर एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्यामधून नृसिंह सरस्वती स्वामींचे दिव्य रूप उमटले. त्याचे तेज इतके प्रखर होते की नामदेव भारावून गेला. स्वामी मंद स्मित करत म्हणाले, नामदेवा, उद्या गुरुवार आहे. तुला एक मोठा अनुभव येईल. धीराने आणि श्रद्धेने त्या मिळणाऱ्या संकेताचे पालन कर. म्हणजे नामदेव झटक्यात जागा झाला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. स्वामी काहीतरी संकेत देणार आहेत. स्वामींच्या कृपेने कसली तरी विलक्षण अनुभूती येणार आहे या विचाराने तो अतिशय आनंदित झाला होता. म्हणजेच त्याला खूप आनंद झाला होता. स्वामींनी सांगितलेली गोष्ट नक्की काय असू शकेल, हा एक विचार त्याच्या मनात तरळू लागला आणि तो त्या विचारातच झोपी गेला. सकाळ झाली. तो नेहमीप्रमाणे गुरुचरित्राचे पारायण करू लागला. पण त्या दिवशी काहीतरी वेगळेच वाटत होते. त्याच्या मनात गूढ शांती होती, पण सोबतच एक विचित्र उत्कंठाही सुद्धा होती. अचानक त्याच्या घराच्या दरवाजावर जोरात आवाज झाला. कोणीतरी घाईघाईने दार ठोठावत होते. नामदेवाने दार उघडले तर समोर एक गरीब मनुष्य उभा होता. त्याचा चेहरा चिंतेने काळवंडलेला होता आणि ती चिंता त्याच्या डोळ्यातही स्पष्ट दिसू लागली होती. पंत, कृपा करा, माझ्या पत्नीला भयंकर ताप आला आहे. कोणताही उपाय चालत नाही. वैद्यांनीही हात टेकले आहेत. आता तुमच्याकडूनच आशा उरली आहे. तो व्याकुळ स्वरात नामदेवाला म्हणाला. नामदेव क्षणभर गोंधळला. त्याला सुचले नाही की काय करावे. मग त्याला स्वामींचे स्वप्न आठवले. त्याने तात्काळ आपल्या पूजेतील उदी घेतली आणि त्या गरीबाला दिली. ही उदी तिच्या कपाळीला लाव आणि थोड्या पाण्यात मिसळून पाज. स्वामींची कृपा नक्की होईल. गरीबाने ती उदी श्रद्धेने घेतली आणि घरी जाऊन तसेच केले. काही वेळातच आश्चर्यकारक गोष्ट घडली. त्याच्या पत्नीचा ताप उतरला आणि ती पूर्णपणे बरी झाली. तो गरीब माणूस परत नामदेवाकडे आला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आता तो अतिशय आनंदी दिसत होता. पंत, केवळ तुमच्या कृपेने झाले. माझी पत्नी पूर्णपणे बरी झाली, तो कृतज्ञतेने म्हणाला. ते ऐकून नामदेवाच्या मनात विचार चमकून गेला. हे मी नाही केले. मग हे सर्व स्वामींचेच आहे. त्यांनीच मला या चमत्कारासाठी माध्यम बनवले. तेवढ्यात गावात एक खळबळ उडाली. लांबून भजन कीर्तनाचा आवाज ऐकू लागला. दत्ता दिगंबरा हो दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा चा जयघोष होत होता. नामदेवाने बाहेर पाहिले तर एक भव्य पालखी गावाच्या दिशेने येत होती. नामदेव भावनांनी भारावून गेला. त्याने स्वामींच्या चरणी लीन होत त्यांना वंदन केले. नामदेवाची सेवा करण्याची इच्छा दत्तगुरूंनी पूर्ण केली. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे त्याला कळून चुकले. त्या दिवसानंतर संपूर्ण गावाने स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची उपासना सुरू केली. नामदेवाच्या आयुष्यातली ही घटना सगळीकडे पसरली आणि स्वामींच्या अलौकिक लीलांचे दर्शन घेण्यासाठी भक्तजन मोठ्या संख्येने त्या गावी येऊ लागले. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी आपली कृपा दाखवतात. ते याच घटनेने सिद्ध झाले. सगळेजण म्हणा, जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी.